ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। ईव्हीएम विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वकिलांची टीम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाविकास आघाडी एकत्र येऊन ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येते। ईव्हीएम बाबत आक्षेप किंवा निवडणूक प्रक्रियेतल्या चुकीच्या बाबींबाबतचे पुरावे गोळा करण्याच्या सूचना शरद पवार यांनी उमेदवारांना दिल्या। उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम बाबत आक्षेप नोंदवले, तर 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीची वेळ असल्यानं तपासणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दिल्यात। तर आता मागे हटायचं नाही, लढायचं असा संदेश शरद पवार यांनी उमेदवारांना दिला। या बैठकीमध्ये नेमकं काय झालं ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी पराभूत उमेदवारांसोबत काय चर्चा केली, ईव्हीएम बाबत काय चर्चा झाली? ईव्हीएम बाबत चर्चा झाली, कारण सर्वच राजकीय पक्ष जे आहेत, खास करून विरोधक नव्याचे, त्या पक्षातल्या सर्व पराभूत उमेदवारांनी या संदर्भात एक तक्रार केली उद्धव ठाकरे यांच्याकडे की जे ईव्हीएम मशीन आहेत ठिकठिकाणी घोळ झालेला आहे, झालेलं मतदान आणि त्याचबरोबर मोजलेलं मतदान यामध्ये तफावत आढळत आलेले आहे। त्यामुळेच एक मोठं आंदोलन घेण्याची सुतोवाच हे उद्धव ठाकरे यांनी समोर असलेल्या सर्व पराभूत उमेदवारांना केलेलं आहे। त्याचबरोबर दुसरीकडे शरद पवार यांनी देखील त्या आपल्या पराभूत उमेदवारांसमोर बोलताना त्या संदर्भात सुतोवाच केलेला आहे की या संदर्भात मोठं आंदोलन देखील उभारलं। कारण शरद पवार यांनी एक सांगितलं की एक लीगल टीम जी आहे ती उभी केली जाऊ शकते आणि त्यामुळे येत्या काळामध्ये ईव्हीएम विरोधात एक मोठं आंदोलन उभं केलं जाऊ शकतं। नक्कीच कृष्णात, खरं तर पराभूत उमेदवारांसोबत ही सगळी बैठक झाली। पराभूत उमेदवारांचं नेमकं काय म्हणणं होतं? पराभूत उमेदवारांचं नेमकं म्हणणं होतं की यामध्ये जे घोळ आहे तो ईव्हीएमचा, त्याबाबत आपण एक भूमिका घ्यायला पाहिजे, एकत्रित येऊन आणि संपूर्ण देशभर या संदर्भात एक चळवळ उभी करणं गरजेचं आहे। कारण जे काही घोळ येत आहेत समोर की मतदानाचे, त्याचबरोबर ईव्हीएमचे, या संदर्भात खास करून ज्या तक्रारी आहेत, जो रोष आहे तो सर्वात जास्त रोष हा त्याबाबत होता। त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात विरोधी उमेदवारांकडून झालेलं पैसा वाटप या संदर्भात देखील ज्या तक्रारी आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे एक सर्वच पराभूत उमेदवारांचा रोष हा खास करून ईव्हीएमवर असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद कृष्णा त्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।